सावी झोम मराठीमध्ये मी सावी तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण करायला खूप सोपी, खायला मस्त खमंग खुसखुशीत ज्वारीची चकली कशी करायची हे बघतोय. ही चकली करायला खूप सोपी आहे. अगदी मनात आलं की 15 ते 20 मिनिटांमध्ये ही चकली तुम्ही झटपट बनवू शकता. चला तर मग आता वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. पण त्याआधी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सुरुवातीला एका मिक्सिंग बाउलमध्ये 1 वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे. हे पीठ चाळल्यानंतर मी अगदी हलक्या हाताने प्रेस करत या वाटीमध्ये भरून घेतलं होतं. आता यामध्ये 2 चमचे तीळ घालायचे आहेत. सर्व साहित्य मोजण्यासाठी मी पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्याचाच वापर केला आहे. आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता गॅसवरती कढई ठेवायची आणि त्यामध्ये 1 वाटी पाणी घालायचं आहे. ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतलं आहे त्याच वाटीने पाणी देखील मोजायचं आहे. आता लगेच यामध्ये आपल्याला 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालायची आहे. 1.5 चमचा भाजलेल्या धण्याची पावडर घालायची आहे. अर्धा चमचा ओवा घालायचा आहे. अर्धा चमचा लाल तिखट घालायचे किंवा तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी अधिकही करू शकता. आता पाव चमचा हळद घालायची आहे. 1 चमचा तेल घालायचे आणि या पाण्याला मीडियम गॅसवरती मस्त उकळी काढून घ्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकता पाण्याला अगदी खळखळून उकळी आलेली आहे. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि आपण बाजूला ठेवलेलं 1 वाटी ज्वारीचं पीठ यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आता हे पीठ आपल्याला या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस आपल्याला बंद ठेवायचा आहे. अजिबात गॅस चालू करायचा नाही. बंद गॅसवरतीच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. तर तुम्ही पाहू शकता पीठ मी चांगलं मिक्स करून घेतलं आहे. आता आपण चमचा बाहेर काढून यावरती 10 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे. 10 मिनिटे झालेली आहेत आणि पीठ देखील आपलं मस्त वाफलं आहे. आता हे पीठ आपण ताटामध्ये काढून घेऊयात. आता हे पीठ आपल्याला मस्त मळून घ्यायचं आहे. पीठ अजूनसुद्धा खूप गरम आहे. पीठ आपल्याला हाताने मळता येईल इतपत थंड होऊ द्यायचं आहे आणि नंतरच याला मळून घ्यायचं आहे. खूप जास्त गरम पीठ असेल तर हात भाजू शकतात. त्यासाठी मळता येईल इतपत पीठ आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. यापेक्षा जर तुमचं पीठ खूप जास्त कोरडं झालं असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून याला छान मऊसर मळून घेऊ शकता. पण मला हे पीठ मळताना अजिबात पाणी घालायची गरज वाटत नाही. पीठ माझं अगदी परफेक्ट तयार झालं आहे. हे पीठ आपल्याला खूप जास्त पातळही करायचं नाही आणि खूप जास्त घट्टही करायचं नाही. पीठ पातळ झालं तर चकलीला काटे चांगले येत नाहीत आणि खूप जास्त घट्ट झालं तर चकली पाडताना मध्येच तुटते. आता हे पीठ आपण अगदी मस्त मळून घेऊयात. तर तुम्ही पाहू शकता पीठ माझं अगदी छान मळून झालं आहे. पिठाची कन्सिस्टन्सी पहा, खूप जास्त सैलही नाही आणि खूप जास्त घट्टही नाही. आता लगेच आपण चकली बनवायला सुरुवात करूयात. त्यासाठी इथे मी सोऱ्या घेतला आहे. सोऱ्याला तेल लावलं नाही. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याला तेल लावून घेऊ शकता. आता यामध्ये आपण पीठ भरून घ्यायचं आहे. पिठाला परत एकदा थोडंसं आपल्याला मऊ करून घ्यायचं आहे आणि नंतर अशा प्रकारे सोऱ्यामध्ये भरून घ्यायचं आहे. पीठ आपल्याला चांगलं प्रेस करत भरून घ्यायचं आहे म्हणजे चकली पाडताना मध्येच तुटत नाही. आणि पीठ खूप जास्त कडेपर्यंतही भरायचं नाही. थोडीशी जागा सोऱ्या बंद करण्यासाठी शिल्लक ठेवायची. आता आपण लगेच चकली बनवायला सुरुवात करूयात. चकली बनवण्यासाठी मी इथे अशा प्रकारची प्लेट घेतली आहे. यावरती मी चकली बनवणार आहे. तुम्ही ही चकली बटर पेपरवरती पाडून घेऊ शकता. मोठ्या ताटामध्ये सुद्धा ही चकली पाडून घेऊ शकता. पण अशा प्रकारे प्लेटवरती जर आपण चकली पाडली तर ही तेलात टाकताना आपल्याला खूप सोपं पडतं. तर पहा चकलीला काटे खूप सुरेख आलेत. आता शेवटची जी कढा आहे आपल्याला तोडल्यानंतर अशा प्रकारे चकलीला चिकटवून घ्यायची म्हणजे तेलात तळताना ती सुटत नाही. आणि पहा खूप सुंदर आपली गोल गरगरीत काटेरी चकली तयार झाली आहे. आता ही चकली मी साईडला ठेवते आणि आणखी एक चकली तुम्हाला बनवून दाखवते. चकली तुम्ही बनवताना तुमच्या आवडीनुसार लहान मोठी बनवू शकता. पण चकली मला थोडीशी मोठीच आवडते म्हणून मी अशी मोठी चकली बनवून घेतली आहे. आणि चकली पाडताना पहा कुठेही तार मध्येच तुटत नाही. आपलं पीठ देखील खूप मस्त झालं आहे. आता इथे मी दुसरी देखील चकली बनवून घेतली. आता राहिलेल्या चकल्या मी याचप्रमाणे बनवून घेते. काही चकल्या मी बनवून घेतल्यात. आता चकल्या लगेच तळून घ्यायच्या आहेत. ज्वारीच्या चकल्या तळताना तेल खूप जास्त कडकडीत गरम करायचं नाही. मीडियम तेल गरम झालं की आपल्याला त्यामध्ये अशा प्रकारे चकल्या सोडायच्या आहेत.
आता या चकल्या तळताना सुद्धा गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आहे आणि मिडियम गॅसवरती मस्त खमंग कुरकुरीत या चकल्या तळून घ्यायच्या आहेत. चकल्या तुम्ही जर खूप जास्त फुल गॅसवरती तळून घेतल्या तर चकल्या बाहेरून पटकन लाल होतात आणि आतमध्ये कच्च्याच राहतात आणि मग बाहेर काढल्यानंतर त्या लगेच मऊ पडतात. चकल्या आता थोड्याशा तळल्या की अशा प्रकारे आपल्याला पलटून घ्यायच्या आहेत. आलटपलट करून आपल्याला मिडियम गॅसवरती त्या चकल्या तळून घ्यायच्या आहेत. चकल्या तुम्ही जर यापेक्षा जास्त कमी गॅसवरती तळल्या तर चकल्या जास्त तेलकट होऊन बाहेर काढल्यानंतर त्या चकल्या लगेच मऊ पडू शकतात. इथे तुम्ही पाहू शकता चकल्या आपल्या अगदी मस्त आतपर्यंत तळल्या गेल्यात. चकल्या आतपर्यंत तळल्या की तेलाचे बुडबुडे आहेत ते पूर्ण कमी होतात. तेव्हा समजायचं चकल्या आपल्या मस्त तळलेल्या आहेत आणि लगेच बाहेर काढून घ्यायच्या. आणि पहा खूप सुंदर आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत. आता राहिलेल्या चकल्यासुद्धा मी याच पद्धतीने तळून घेते. इथे तुम्ही पाहू शकता संपूर्ण चकल्या मी तळून घेतल्यात. खूप सुंदर सुरेख आपल्या ज्वारीच्या चकल्या तयार झाल्यात. आपण घेतलेल्या साहित्यामध्ये 9 ते 10 चकल्या मस्त बनवून तयार होतात, त्यासुद्धा मोठ्या साईजच्या. चकलीला काटे पहा खूप मस्त आलेत आणि चकली आतपर्यंत मस्त खुसखुशीत कुरकुरीत झालेली आहे. अशी मध्ये पोकळी तयार झाली की समजायचं चकली आपली परफेक्ट तयार झाली आहे. एकदम हलकी खुसखुशीत आणि ही चकली खायलासुद्धा खूप टेस्टी लागते. तर ट्राय करून पहा आणि रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका. तर लवकरच भेटू आपण आणखी एका अशा छानशा रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.